गुड मॉर्निंग मित्रांनो. दुपारचे मला वाटतं 12 वाजले आणि आत्ताशी आम्ही उठलो आहे आणि एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आज आम्ही जातो आहे अगोडा फोर्टला. आता नाश्ता करतो, ब्रेकफास्ट जेवणाच्या वेळेला ब्रेकफास्ट करतो आणि अगोडा फोर्ट तुम्हाला दाखवतो. नंतर आज आपण संध्याकाळी जे कार्निवल आहे गोवाचं, ते कार्निवल बघायला जाणार आहे. कार्निवल इथे मापसाला आहे आणि अजून एक गाव आहे कोणतं तरी, तिथं आहे. दोघांपैकी एका गावात आपल्याला ते कार्निवल दिसलं आहे. तसंच मापसाचं जे शॉपिंग आहे कपड्याचं, जे सगळ्यात स्वस्त आहे म्हणता इथे, तिथं पण आपल्याला उत्तप्पा, पोहे आणि इडली नाश्ता चालू आहे मित्रांनो. आम्ही आहोत मीराबाई या रेस्टॉरंटमध्ये. अकोडा फोर्ट ला चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे अगोडा फोर्ट येथे आणि हे जे तुम्हाला आता दिसलं होतं ते तिथलं रिझर्वेशन काउंटर आहे. जर तुम्ही तिथं कॅशमध्ये तिकीट घेतलं तर 25 रुपये एकाला तिकीट लागतं आणि ऑनलाईन जर तुम्ही तिकीट बुक केलं तर 20 रुपये तुम्हाला खर्च लागतो. आणि बाहेर गाडी पार्किंग केलेली आहे. परिसर अतिशय स्वच्छ सुंदर आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला आर्टिफिशियल आवाज वाटत असेल त्याचं कारण आहे की मी पुन्हा एकदा सेटिंग करायला, जो मिररलेस कॅमेरा आहे माझ्याकडे फुजीचा, त्याच्या सेटिंग्स करायला मी चुकलो होतो. त्यामुळं ते सगळं स्लो मोशनमध्ये शूट झालं आणि व्हॉईस त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे तर हा ओव्हरलॅप व्हॉईस देतो आहे मी, सांभाळून घ्या. तर ह्या समोर जो दिसतो आपल्याला तो अगोडा फोर्ट आहे. आता त्या अगोडा फोर्टमध्ये आपण जाणार आहोत. इथं स्वच्छता अतिशय चांगली आहे. आणि इथं तुम्हाला आठवत असेल की दिल चाहता है पिक्चर जो होता तो इथं त्याचा एक सीन शूट झाला होता. आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांचा तो पिक्चर होता. आता अगोडा फोर्टबद्दल जी अधिक माहिती आहे ते या शिलालेखावर आहे, तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. आणि ही मेन एंट्री आहे अगोडा फोर्टची. आता आणि तो मॅप पण आहे अगोडा फोर्टचा. तर इथं उजव्या बाजूला जे दिसतं ते पायऱ्यांनी पण तुम्हाला जाता येतं आणि ज्यांना पायऱ्या चढायला अडचण आहे ते अशा ह्या स्लोपने जाऊ शकता. आणि ही जी डाव्या बाजूला खाली हे बघा, हा डाव्या बाजूला एक पाटासारखं जे दिसतंय ते समुद्रातून जे पाण्याचं नियोजन करणे, त्याच्यासाठी ह्या किल्ल्यामध्ये ते नियोजन केले गेलेले आहे. म्हणजे याच्यात पाणी भरून ठेवायचे, म्हणजे समजा कोणी चढण्या किल्ल्यावर धावा बोलण्यासाठी जर येत असेल तर त्या पाण्यामुळे त्यांना यायला इथं अडचण झाली पाहिजे. आता ह्या ज्या पायऱ्या आणि स्लोप होतं हे पूर्वी नसणार है ना. आणि ही मेन एंट्री. आता आपण आतमध्ये घुसतो आहे. समोर वरती जो जिना चालला आहे तो फोर्टच्या एकदम टोकावर जाता येतं. आणि इथं गोव्यामध्ये जे ओल्ड गोव्यामध्ये जे इतर मॉन्युमेंट्स आहे, जिथं आपण काल गेलो होतो, ते सगळे इथं दाखवत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण गेलो पण नाही आहे. आता हे जे मंदिरं वगैरे दाखवत आहे, आपण नाही गेलो आहे तिथे. आणि हा जो समोर आहे हा अगोडा फोर्ट आहे. माझं एक्सपोजर चुकलेलं आहे, ॲटोला टाकायला पाहिजे होतं. थोडंसं एक्झर्शन झाल्यामुळं लक्ष नव्हतं काय करतो आहे मी, काही नाही. सांभाळून घ्या, सांभाळून घ्या, सांभाळून घ्या. तर हे जे मधोमध लाल रंगाचं दिसतं आहे ना मित्रांनो, ही एक खूप खोल असा जो हे मेन अगोडा फोर्टचं हे मिनार आहे. आणि हे जे उजव्या बाजूला जे लाल आहे बघा, हे मुलं जे वरती उभे ना, इथे हा खूप खोल असा खड्डा आहे आतमध्ये जमिनीमध्ये. त्याचं ते पाण्याचा याच्यासाठीच त्याचा वापर करत असतील, असावेत
कारण जी समोर जी भिंत दिसते त्या भिंतीच्या पलीकडे समुद्र आहे. खरं तर याच्या खालून काहीच दिसत नाही, खूप खोल आहे ते, काहीच दिसत नाही. पण एक त्याचा वापर पिण्याच्या पाण्याच्या स्टोरिंगसाठीच केला जाता असावा, असं मला तरी वाटतं. आता हे पोरं सगळे बघतायत आणि ही जे आहे बघा, हे सगळ्यात तो जो मागाशी जिना दाखवला तो जिना ह्या टॉप पॉईंटला जाता येत होतं. आणि ही हे बघा, आता आम्ही फोर्टच्या दुसऱ्या टोकाला पोचलेलो आहे. तिथून कशी ते मिनार दिसते. सगळी पब्लिक, आता हे पब्लिक जिथं उभी आहे त्याच्याबरोबर उलट्या बाजूला समुद्र आहे आणि अतिशय भारी असं तिथून सीन दिसतो. आणि आता थांबा मी तुम्हाला दाखवतो. ती जी वरची चालायची पायवाट आहे ना, ते एक माणूस चालू शकेल एवढीच ती पायवाट आहे. हे बघा, हा सफेद जेवढं दिसतंय ना, हे सगळं समुद्र आहे खरं तर. एक्सपोजर थोडं थोडं आता दिसायला लागलं बघा. हा समुद्र आहे आणि धुकं नसल्यावर अतिशय सुंदर असं दिसत असेल इथून सीन. काय म्हणणं आहे मॅडम तुमचा? मॅडम चला. मित्रांनो, समोर बघू शकतो आपण एक बुरुज आहे. इथं आहे असे 16 बुरुज ह्या अगोडा फोर्टला आहे. आणि समोरच किनारा बघा ना केवढा सुंदर आहे. आणि हा सगळा अथांग समुद्र. हो चल. इथं हे जे बुरुजावर चालण्याची वाट आहे ना, अतिशय एका वेळेस एकच माणूस पासवेल अशी आहे. सांभाळ बरं का, सांग त्यांना. मित्रांनो, समोर जे दिसतंय आपण तिथून एंट्री मारली होती. इथून पाणी भरलं होतं आत्ता, आपल्या देशाचा तिरंगा. आणि या इकडे समोर तिकीट घर होतं. आता आपण काय थकली. समोर बघा, त्या दुसऱ्या टिळ्यावर एक मस्त सुंदर असं चर्च आहे आणि बाजूलाच अरबी समुद्र आहे आपला. या किल्ल्याच्या पलीकडे सगळा समुद्रच आहे. ह्या किल्ल्यावर अनेक बुरुज आहे, त्यापैकीचा हा एक बुरुज आहे. आणि आपले भारतीय लोक काय करायचं यांचं. तर हा एक बुरुज आहे. आपण आता बुरुजात आलेलं आहे. अशा लोकांचं काय करायचं काय माहिती. वर जाऊन त्याला काय भेटलंय सोंगा घ्यायला. हे बघा, हे जे आहे ना खाली, हा जो मोठा खड्डा आहे ना, हे पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी, म्हणजे समुद्राचं पाणी समजा चुकून जर आलं तर ते समुद्राचं पाणी थोडंसं फोर्टमध्ये नाही आलं पाहिजे, त्यासाठी मॅनेज करायसाठी ते आलं. हे इंडियन नेव्हीचं हे असेल तिथं 100%. रडार येतो. वा, हे बघा कसे किती मोठे मोठे दरे आहे. याच्यातून कसा दुश्मन पार करून येईल. पण तरी छत्रपतींनी आपल्या यांना, पोर्तुगीजांना त्यांच्या जागेवर आणलं होतं. इथले गोव्यातले अनेक किल्ले छत्रपतींनी नंतर त्यांच्या याच्यात त्याच्यावर विजय मिळवला होता. हा एक मिनिट मित्रांनो, हा वरचा किल्ला आहे आणि खाली कुठेतरी याचे बुरुज पण आहेत. खाली पण किल्ला आहे, खाली पण याचं किल्ल्याचं एक्सटेन्शन आहे. खाली काय आपण जाणार नाही, पण समुद्र किनारा तुम्ही बघू शकता. हे समुद्र आहे. मला वाटतं इथेच
तो शॉर्ट घेतला होता बरं का. किल्ला पण येईल ना. हां घेतो ना. आपल्या भारतीय लोकांची मानसिकता इथं येऊन सुद्धा हे बाटल्या कचरा करत राहतात. त्यामुळं इथल्या स्थानिक लोकांना या इथल्या बाटल्या गोळा करत बसावं लागतं. तर आपण अच्छा आम्ही नाही फेकलो बरं का. हां 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 मी तेच आता बोलत होतो व्हिडिओमध्ये की लोक आपले कसा कचरा करतात तिथे येऊन. मराठी कळतं तुम्हाला? अरे वा. तर तेच सांगत होतो मित्रांनो की लोक कसं इथे येऊन कचरा करतात आणि अगदी छोटे छोटे कचरा या ताई उचलत आहे. कोण जास्त कचरा करता आपले भारतीय लोक का विदेशी लोक? विदेशी लोक नाही करत. ती कचरा आणतो डास्टबिन मध्ये घालतो दादा. हा ती भारतीय लोकच आमचे असं करतात. आमचे देश खरं आपण त्यांची भारतीय लोकांना काय सांगायचं. आमचेच लोक असं करतात. बरोबर आहे. इंडियाचे लोक असं करतात. खरं मित्रांनो हसलो आत्ता आम्ही पण ते हसायची नाही लाज वाटायची गोष्ट आहे की आपण ते बघा आता त्या दीदीने बरोबर कचरा टाकलं तिचं कौतुक. तर आपल्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. आपण आपला देश कचराकुंडी समजतो कचराकुंडी आणि आपल्याच देशाला आपण रोज उठून कचरा करतो. हे बघा ह्या ताईंला खरं तर काही गरज नाही आहे असं काम करायची पण आपल्यासारख्या नालायक लोकांमुळं हे काम आपल्याला करावं लागतात. वंदे मातरम. हे बघा मित्रांनो हे गोवाचं ताज हॉटेल आहे आणि इथं आता आम्ही या बीचवर आलेलो आहे. काय सुंदर बीच आहे का. तिथं वरती जाऊया ना पहिले. हां वरती जाऊया ना तिथं पहिले. काय कडक बीच आहे मित्रांनो बघा. एक नंबर व्हाईट सँड क्लीन वॉटर. आणि हा तो जो फोर्ट अगोडा बघितला आपण त्याचाच खालचा भाग आहे हा. जे लोअर अगोडा म्हणत होतो ना मी तुम्हाला त्याचाच हा खालचा भाग. काय बीच आहे राव. हां एकच नाव हा माताच समुद्र आहे बाई तो. चालून चालूनच नाही जाम जातं. बाकी काही हे नाही आहे प्रॉब्लेम नाही याचा. चालून चालून आणि ती आर्द्रता कैरी खावायला कैरी ती आर्द्रता ते ऊन त्याला सामने क्या बात आहे क्या. तेव्हा तिकडं पण तो किल्ला चाललाय बघ तिथं पुढं तर तिकडं पुढं. हे बघा मित्रांनो एकदम उंचाच्या काय उठते वरती बस वरती बस. ते वॉटर स्पोर्ट पाहिजे तिकडे. नाही नाही काही कोई काही नाही. तुझं आहे सुंदर बीच आहे मित्रांनो एकदम व्हाईट सँड. आपण खरं तर अजून समुद्र किनाऱ्यावर गेलोच नाही. आपण उद्या जाणार आहोत. हां हे कशाला खाली घेत ते त्यांचं काम करत राहणार.
या बाबा मी तर बसणारच नाही. नाही 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 तू बस पण तुझी तू एकटीच आहे. मी नाही येणार. तेव्हा तिथं टोक पूर्ण पाण्यात जाऊ राहिलं. अरे बापरे. तिकडे जास्त गर्दी वाटते मला असं वाटतंय. किती उडते यार ती पण. आयुष्य सुंदर ना? आपल्या बाबाच्याकडनं व्हायचं. मी जाईन. 200-500 आणते मी टाकून. हा 200-500 चल आपण ठेवले पैसे. अरे बापरे. नजरा याच्या रोखण्यापासूनच जात